तलवार से, फिर भी भारत तो चाहता है जो भी हो प्यार से। यहाँ सर पटक कर जान भी दे दे, दम वहाँ तेरे शमशेर में। कश्मीर को लिखी हुई है भारत के तकदीर में, भारत के तकदीर में। ये दुश्मन को अब समझ जा, है मेरे रगों में जितना खून, तेरे कुएं में उतना पानी नहीं। सदियों से कश्मीर है मेरा, अब उससे दूर नहीं। तुम क्या मांगोगे कश्मीर मुझसे? वहाँ की मिट्टी भी देना मंजूर नहीं, वहाँ की मिट्टी भी देना मंजूर नहीं। मेरे बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जान है। मत कर धमाके की बात, भारत का नरेंद्र मोदी तेरे लिए परमाणु है, तेरे लिए परमाणु है, तेरे लिए परमाणु है। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। धन्यवाद विकास जी, धन्यवाद धन्यवाद। एकच बोलतो, त्यांनी बरेच शेर शायरी आपल्याला दिलेले आहे। काश्मीर बद्दल आम्ही बोलतो, अनेक वर्ष बोलत आलेले आहे। अरे दूध मांगोगे तो खीर देंगे, दूध मांगोगे तो खीर देंगे, अरे कश्मीर मांगोगे तो खीर देंगे। बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंह। श्री गणेश कुठे आहे? हा चला या नंबर प्रमाणे लावायचं आहे। तर आपण पाहतोय मुंबई शहर उपनगर ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये राज्यात नाही तर देशात सुद्धा एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि दुसरीकडे थरावर थर दहीहंडी पथकांचे लागलेले दिसतात। आपण पाहतोय पावसात भिजून सुद्धा या पावसाची तमा न बाळगता हे सगळे गोविंदा पथक थरावर थर रचतायत, सलामी देत आहेत आणि बक्षीस घेऊन जात आहेत। तर काही ठिकाणी थर रचून उंच उंच थर रचून बक्षीस सुद्धा दहीहंडी फोडून बक्षीस मिळवण्यात आलेली आहेत आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना सुद्धा गोविंदांच्या उत्साहाला उधाण आलेला आहे। मुसळधार पाऊस आणि माटुंग्यातील रामनारायण रोहिदास स्वायत्त महाविद्यालयातील वीर मेजर रमेश दडकर मैदानात सुद्धा चिखल असून सुद्धा महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन पथकानं थर रचण्याचा आत्मविश्वास दाखवलेला आहे। तर आपण पाहतोय भाजपचे नेते संजय ठाकूर यांच्या दहीहंडी उत्सव आयोजनामध्ये मोदींसारखेच दिसणारे एक व्यक्तिमत्व आलेलं आहे। खरं तर अशा व्यक्तींची उत्सुकता नेहमीच सगळ्यांना असते। खरं तर आपण ज्यांचे फॅन असतो, ज्या सेलिब्रिटीजचे फॅन असतो, अनेक नेत्यांचेही फॅन असतो आणि अशाच नेत्यांचे जर सारखे त्या नेत्यांसारखेच दिसणारी कोणी व्यक्ती जर आपल्याला सापडली तर वेगळं असं एक आकर्षण सुद्धा होऊन एक उत्सुकता वेगळी निर्माण होते की तो रिझेम्बलन्स असतो त्यांच्या चेहऱ्यामध्ये जे साधर्म्य असतोय त्या चेहऱ्यामधलं साधर्म्य आहे अनेकांच्या उत्सुकाचा विषय असतो। आणि अशातच संजय ठाकूर भाजपचे नेते संजय ठाकूर यांनी जी दहीहंडी महोत्सव आयोजित केलेला आहे या दहीकाला महोत्सवामध्ये मोदींसारखे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखेच दिसणारे त्यांच्याशी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी त्यांच्या दिसण्याची साधर्म्य असलेले एक गृहस्थ आलेले आहेत आणि सध्या ते आपल्याला व्यासपीठावर दिसतात। तर दुसरीकडे अभिनेत्री मराठी अभिनेत्री अदिती पोहनकर जी आपल्याला अनेक वेब सिरीज मधून दिसलेली आहे। शी ही तिची वेब सिरीज सुद्धा फेमस होती आणि या वेब सिरीजच्या माध्यमातून अदिती पोहनकर आपल्याला स्क्रीनवर दिसत होती आणि ही अशीच मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकर सुद्धा या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावते आणि अनेक गोविंदा पथकांचा उत्साह ती वाढवते। तर अनेक महिला गोविंदा पथकांचा सुद्धा उत्साह आपल्याला इथे दिसतोय। थरावर थर रचले जात आहेत। तर ढाक्कूमाक्कूम आणि गोविंदा रे गोपाळा आला रे आला गोविंदा आला या गाण्यांच्या तालावर खरं तर ही सगळी गाडी जी आहेत या गाड्यांमधून बाळ गोपाळांच्या लीला आपल्याला दिसतात, कृष्णाच्या लीला
कशा असतील त्या काळात याची कल्पना आपण करू शकतो आणि याच गाण्यांच्या तालावर अनेक गोविंदा पथकं थरावर थर रचतात. तर ठाण्यात सुद्धा कोकण नगर मंडळाकडून 10 थरांचा विक्रम करण्यात आलेला आहे. मंत्री प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांचं बक्षीस सुद्धा या कोकण नगर गोविंदा पथकाला जाहीर करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय बक्षिसं मिळवण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकं फक्त मुंबई ठाण्यातील नाही तर मुंबई उपनगर आणि सगळीकडेच ही गोविंदा पथकं येत आहेत आणि आपलं कसब दाखवत आहेत, थरावर थर रचतात. आपण पाहतोय जय महाराष्ट्राच्या TV स्क्रीनवर या थरांचा थरार, या गोविंदा पथकांचा थर, आणि हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मात्र तरी सुद्धा काही हरकत नाही. 8 थर लावणारे दुसरं खरं तर मंडळ कुठलं आहे? अपयश हीच यशाची पहिली पायरी असते असं म्हणत ही गोविंदा पथकं पुन्हा एकदा थर लावायचा प्रयत्न करतात आणि पुन्हा घसरले, पडले, धडपडले तरी पुन्हा एकत्र उभे राहतात. एकी काय आहेत ते दाखवतात आणि पुन्हा एकदा थर रचण्याचा प्रयत्न करतात.